नमस्कार, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय फुलंब्री, श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगारी व विवेकानंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीनं व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान यांच्या अर्थसहाय्यानं दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी इंडियाज इंटरनॅशनल ट्रेड इन चेंजिंग ग्लोबल कंटेक्स्ट पॉलिसी डायरेक्शन अँड कंपोजिशन या विषयावर राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेचं प्रास्ताविक भाषण प्रोफेसर डॉक्टर विलास खंदारे सर यांनी केलं, जे आसारामजी भांडवलदार महाविद्यालय देवगाव रंगारी येथील विभाग प्रमुख आहेत। तसंच 48व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष आहेत। यांनी या परिषदेचं प्रास्ताविक भाषण केलं आणि या परिषदेची भूमिका मांडली। या प्रास्ताविक भाषणामध्ये प्रोफेसर डॉक्टर विलास खंदारे सर म्हणाले की व्यापार संदर्भातील आजच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे सचिव माननीय निवृत्ती गापंडे साहेब, ज्यांचं कीनोट ॲड्रेस या ठिकाणी होणार आहे, ते आमचे मित्र प्रसन्ना खडकीकर सर। या परिषदेचं आयोजन संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालय, श्री आसारामजी भांडवलदार महाविद्यालय आणि शहरातील एक नामांकित असं विवेकानंद महाविद्यालय या 3 महाविद्यालयांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य तेही आमचे मित्र आहेत, त्यांच्यासोबत मला काही दिवस काम करता आलेलं आहे परीक्षेच्या माध्यमातून। दादाराव शिंगोळे सर आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष टकले सर या परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक मित्र आणि विद्यार्थी मित्र, मी सर्वप्रथम आयोजक या नात्यानं आपण सर्वजण या परिषदेसाठी आलात, मी आपले मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। विषय जो परिषदेसाठी आपण निवडलेला आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये म्हणजे इंडिया इंटरनॅशनल ट्रेड पॉलिसीज डायरेक्शन अँड कॉम्पोजिशन। गेल्या 4-5 महिन्यापासून जगामध्ये आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्या घटना घडत आहेत आणि त्या घटनेकडे आपण गांभीर्यानं बघत आहोत। म्हणजे कुठलं नुकसान आपल्याला होऊ शकतं आणि त्याच सोबतीला आपण त्याचा फायदा कसा घेऊ शकतो। म्हणजे ग्लोबल कॉन्टेक्स्ट जो काही सध्या जगामध्ये चालू आहे त्या अनुषंगानं मग कल्याणकर साहेबांची चर्चा झाल्यानंतर मग हा विषय आम्ही निवडला की भारताचा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, सध्या जागतिक जी काही बदलती परिस्थिती आहे त्याचा आपल्या एकूण व्यापारावर काय परिणाम होईल, आपल्या व्यापाराची जी दिशा आहे त्या दिशेवर काय परिणाम होईल, आपल्या व्यापाराची जी संरचना आहे, जी कॉम्पोजिशन आहे त्याच्यावर काय परिणाम होणार आहे आणि इतर ज्या काही सेवा क्षेत्र आहेत आपल्याकडे त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे, या दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी हा विषय आपण या ठिकाणी निवडलेला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण 1991ला जागतिकीकरण स्वीकारलं। म्हणजे जागतिकीकरण उदारीकरण आता हे जुने शब्द झाले, 20-25 वर्ष त्याला आता होऊन गेलेले आहेत।
मग त्यावेळेस आपल्याला असं वाटलं होतं की सगळी अर्थव्यवस्था आता आपल्यासाठी खुली होणार आहे आणि अनेक प्रकारच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहे. परंतु जागतिक पातळीवर तसं झालेलं मात्र आपल्याला प्रामुख्यानं दिसत नाही आहे. हे जागतिकीकरण झाल्यानंतर सुद्धा आपल्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापारात फार 1% पुढं जागतिक बाजारपेठेमध्ये गेलेला आपल्याला आजही प्रामुख्यानं दिसत नाही आहे. मग अलीकडच्या कालावधीमध्ये सुरुवातीला अमेरिकेनं जे काही आयात निर्यात धोरण बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तशा प्रकारचे कर त्यांनी वेगवेगळ्या देशावर लादण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते लागू सुद्धा आजच्या घडीला त्यांनी तो केलेला आहे. मग एखाद्या देशाला सवलत देणं, एखाद्या देशाला अडचणीत आणण्यासाठी जास्तीचा कर लावणं, अशा प्रकारचं मी त्याला म्हणेल की थोडक्यात एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं त्याला आपण व्यापार युद्ध म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. पण अशा प्रकारच्या या व्यापार युद्धामध्ये भारताला कोणत्या कोणत्या प्रकारच्या संधी आहेत त्याचं विश्लेषण, त्याची चर्चा या परिषदेमध्ये निश्चितपणानं व्हावी. आंतरराष्ट्रीय व्यापार किती आहे, कोणत्या देशासोबत आहे, कोणत्या वस्तूंची आपण जास्त निर्यात करतो, कोणत्या वस्तूंची आपण जास्त आयात करतो, ही आकडेवारी आपल्याला शासनाचं जे काही वाणिज्य मंत्रालय आहे त्यांच्या वेबसाईटवर गेलो की आपल्याला ती उपलब्ध आहे. पण जगातले जे काही आपल्या देशाशी व्यवहार करणारे जे काही प्रमुख 5 राज्य आहेत त्याची देखील माहिती उपलब्ध आहे. म्हणजे टॉप 5 देशांमध्ये सगळ्यात जास्त आपला व्यवहार जो होतो तो अमेरिकेसोबतच होतो आणि टॉप 5 ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याशीच आपला जवळपास 36 ते 40% आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा काय आहे व्यापार आहे. आणि म्हणून अमेरिकेनं जर एखादं धोरण बदललं तर निश्चितपणे त्याचा परिणाम हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याशिवाय निश्चितपणानं राहणार नाही आहे. मग अमेरिकेनं जे काही धोरण स्वीकारलेलं आहे आज ते 91च्या धोरणाची सुसंगत आहे का हे देखील आपल्याला या अनुषंगानं पाहणं गरजेचं आहे. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय व्यापारावर फारशी बंधनं घालता येत नाही, कारण आमचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत सांगतो की दोन्ही देशांना त्याचा फायदा होतो, झाला पाहिजे. कारण आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामुळेच झाला की एखादी वस्तू आमच्या देशात महाग उत्पादन तयार करण्यासाठी महाग पडते म्हणून आम्ही तुमची वस्तू खरेदी करतो, किंवा तुमच्या देशामध्ये ती महाग आहे म्हणून ती आमची खरेदी करता तुम्ही. मग दोघांनाही तो फायदा झाला पाहिजे. म्हणजे आमच्या देशामध्ये एखादी वस्तू 5 रुपयाला निर्माण होते, तुमच्या देशामध्ये 10ला निर्माण होते, तर आमची वस्तू तुम्ही 7 रुपयात घ्या, आम्हाला 2चा फायदा आहे, तुम्हालाही 3चा फायदा आहे. त्या साध्या कन्सेप्टमधून आंतरराष्ट्रीय व्यापार हा उदयाला आला आहे. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये सर्वच देशांनी व्यापारावर बंधनं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आणणं देखील कसा गरजेचा आहे हे आपल्या चर्चासत्रामधून, आपल्या परिषदेमधून, काही लेखांमधून ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण जेव्हा एखादा देशांतर्गतच उद्योग आपला अडचणीत येतो तेव्हा त्याला संरक्षण पण द्यावं लागतं. कारण संरक्षण दिलं नाही तर मग मात्र काय होऊ शकतात, विदेशी माल जास्त प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये विकून देशी उद्योग त्यामध्ये काय होऊ शकतात, अडचणीत येऊ शकतात, देशी उद्योग बंद पडू शकतात. म्हणून संरक्षण देणं हा देखील एक आंतरराष्ट्रीय व्यापारामधला एक महत्त्वाचा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जागतिक पातळीवर अशा प्रकारचं संरक्षण दिलं जातं. परंतु अलीकडे रेट्स इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. जसं आपण सर मेक इन इंडिया म्हणतो तसं आता ट्रम्पनं मेक इन अमेरिका सुरू केलेला आहे. जसं की आपण मुंबईमध्ये जो काही अजेंडा राबवला गेला तसं काही आपण इतर शहरांमधला देखील अजेंडा आपण आपल्याकडून बघितला गेला. मग तसंच जागतिक पातळीवर आता प्रत्येक देश विचार करू लागलेला आहे की आपल्याच देशातील उत्पादनाला काय झालं पाहिजे,
संधी मिळाली पाहिजे, आपल्या देशातलाच उद्योग विकसित झाला पाहिजे, आपल्या देशामधलेच लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही जी भावना आहे, ही भावना असणं साहजिक आहे कुठल्याही देशाची. परंतु जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघतो त्यावेळेस दोन्ही देशांनी दोघांचा फायदा होईल अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अटी ह्या निर्धारित केल्या पाहिजे आणि त्या अटी निर्धारित होतातच. परंतु ती जी आंतरराष्ट्रीय व्यापारात असते ती एखाद्या देशाला जास्त फायद्याची असते, दुसऱ्या देशाला थोडी कमी फायद्याची असू शकते. एवढाच फरक त्याच्यामध्ये असू शकतो, पण दोन्ही देखील निश्चितपणाने फायद्याच्या असू शकतात. आता मेन अमेरिकेचं दुखणं असं आहे की आपला जो काही व्यापार ट्रेड आहे, हा व्यापार ट्रेड फक्त अमेरिकेचीच आपला प्लस आहे, बाकी सगळ्याच देशाची आपला निगेटिव्ह आहे आणि म्हणून त्यांनी ते असं त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं. तर एकंदरीत आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भामध्ये खडकीकर सर आपल्याला या ठिकाणी किनोट नोटीसमध्ये माहिती देणारच आहेत. परंतु जे संशोधक आहेत, ज्यांनी पेपर दिलेले आहेत, त्यांनी संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आणि भारतीय व्यापाराला कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये संधी आहेत या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा होणं हा या विषय देण्यामागचा आमचा या ठिकाणी हेतू आहे. म्हणून आपण सर्वजण या परिषदेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले स्वागत करतो. आपले आयोजक या नात्याने आभार मानतो आणि सांगतो आपल्या सगळ्याच्या धन्यवाद. आपण सर्वांनी डॉक्टर विलास खंदारे सर यांचं राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभातील प्रास्ताविकपर भाषण ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. व्हिडिओज लाईक करावे तसेच चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती.